नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये. तर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. तर आज आहे उपवास आणि उपवासासाठी पूजेसाठी मी आमच्या अंगणातच भरपूर झाडं आहेत फुलांचे, काही आंब्यांचे, सीताफळाचे. तर मी पानं वगैरे तोडले, फुलं वगैरे तोडले, झेंडूचे, सोनचाफ्याचे, गुलाबाचे अशा फुलं वगैरे तोडले ना. आता चला तर पूजा मांडायची आहे. तर मी आमच्या देवघराजवळच पूजा मांडणार आहे. पण त्याच्यातच आमची चिनू बाबा गागायला लागला आणि त्याच्यात अजून मग गरम गरम चहा आला. म्हटलं चला आधी पूजा मांडायच्या आधी चहा घेऊन घ्यावा, म्हणजे गार जर झाला ना, नंतर जर घेतला आणि गार झाला तर तो अजून गरम करावा लागेल. मग आधी बसले आणि चिनूबाबा मस्त दरवाज्यात बसून आहे ना चिटकूला शोधत होता इकडं तिकडं, आणि मस्त मध्यभागी बसते आणि इकडं तिकडं बघते, म्हणजे चौखडं दिसतं तिला की चिटकू कुठं लपला आहे. तर मग मी म्हटलं चला आता चहा वगैरे घेऊन घ्यावा, आणि डोक्यात तर भरपूर कामं पडेल होती. तर म्हटलं आधी पूजा वगैरेच मांडून घ्यावा. आणि बाईच्या डोक्यात कसं कामाची खिचडी पिकतच असते. हे काम पडेले, ते काम पडेले, हे केव्हा आवरू ते केव्हा आवरू. तर म्हटलं सगळ्यात आधी आपण देवपूजा मांडून झालं की मग सर्व काम आवरायला मोकळं. आणि मग संध्याकाळचं अजून निवेद वगैरे द्यावा लागेल, तर त्याची पण तयारी करावं लागेल. मग चहा पिऊन झाल्यानंतर म्हटलं चला आधी देवांना आंघोळ वगैरे घालावं, मग देवपूजा मांडायला आपण मोकळं. मग मी देव वगैरे आंघोळीला घेतले आणि देवारा स्वच्छ करून घेतला. आणि देवाऱ्याच्या आजूबाजू देवाचं सामान पडेल होतं वाट्यावर, तर ते सामान वगैरे मग पूर्ण खाली काढून घेतलं आणि स्वच्छ पाण्याने वाटा पुसायचा होता देवपूजा मांडण्यासाठी. तर मग मी सगळं ते काढून घेतलं आणि सर्व मग देव वगैरे देवारा वाटा चांगला पुसून घेतला. मग सर्व स्वच्छ करून घेतलं आणि मग देव मांडायला सुरुवात केली. त्याच्यात चिनूचे आणि चिटकूचे खूप मस्त्या चालू होते, खूप धावपळ चालू होती. तर म्हटलं जाऊ दे, त्यांचं चालूच असतं दररोज. तर मग देवाऱ्यात देव वगैरे मांडले आणि लगेच मी पूजाला सुरुवात केली. मग पूजेला सुरुवात केल्यानंतर तर लक्ष्मीची मूर्ती वगैरे ठेवली आणि स्वस्तिक काढायला सुरुवात केली. तर कळसाखाली स्वस्तिक काढलं होतं मी. कोणी कोणी गोल हे पण करतं गावाचं, तर मी स्वस्तिक काढलं. मग स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकची पूजा वगैरे केली आणि मग कळस मांडला आणि कळसावर पण मी स्वस्तिकच काढलं आणि पूजा वगैरे केली. कळस ठेवल्यानंतर मी मग त्या पाण्यात हळद कुंकू टाकून आणि 1 रुपया टाकून पूजा केली. तर पूजा झाल्यानंतर मग मी ते नारळ वगैरे फुलं पानं मांडायला सुरुवात केली. तर मी भरपूर दिवसापासून गुरुवार धरते. तर मी मागच्या वर्षी गॅप घेतला होता, कारण की 5 वर्षानंतर एक गॅप घ्यावा लागतो. मग मी गॅप घेतला होता. तर आता या वर्षापासून पुन्हा सुरू केलेत. आणि मी ना दारापुढं मस्त झेंडूची रोपं लावले होते. तर त्या रोपाला आहे ना दसऱ्या दिवाळीला काही फुलं आले नाही. मस्त आता मार्गशीर्ष महिन्यात इतके फुलं लागले त्या झेंडूच्या झाडाला, आणि भरपूर लावले ते मी दारापुढं. तर भरपूर फुलं आलेत आहे पूजेसाठी मस्त. मग पूजा वगैरे मांडणं झाली, मग लगेच मी पूजाला सुरुवात केली. आणि म्हटलं चला आता पोथी वगैरे लगेच वाचून घ्यावा, म्हणजे पोथी एकदा वाचली की मग नंतर टेन्शन नाही राहत. मग संध्याकाळची खूप घाई होऊन जाते, स्वयंपाकाची वगैरे आणि कामाची पण घाई असते. त्याच्यामुळं मी पूजा मांडली का लगेच पोथी वगैरे वाचून घेते. मग संध्याकाळी फक्त आपल्याला निवेद वगैरे देऊन आरती वगैरे बोलून उपवास सोडून घेते.
तर मी अशा पद्धतीनं पूजा मांडली आहे आणि माझी पूजा एकदम सिंपलच असते. तर चला म्हटलं आता पूजा वगैरे सगळी मांडणं झाली आहे आणि पोथी पण आता वाचणं झाली आहे. तर चला आता बाकीचे कामं आवरूया. बाकीची कामं पण खूप पडली आहेत. तर बाय. कोणी नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.